ओके. प्रेरणा आणि वैष्णवी आतापर्यंत आपले 6 लेक्चर झाले आहेत. त्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन हो सर. बेसिक इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्यानंतर पॉवर क्वेरी एडिटर, कंडिशनल फॉर्मॅटिंग, डेटा टॅब, त्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन, कन्सोलिडेशन हे काही पॉईंट झाले आहेत. तुम्ही यूट्यूबवरून हे लेक्चर्स बघा. जर काही डाऊट असतील तर आपण फ्रायडेला ते सॉल्व करू. ठीक आहे. ओके सर. आणि उद्या सुट्टी राहील लेक्चरला क्रिसमसमुळे. फ्रायडेला आपण लेक्चर कंटिन्यू करू. ओके सर. ओके. ओके सर. आणि मला हे बोलायचं होतं की म्हणजे जर व्हॉट्सअप ग्रुप मला जर जॉईन केलं तर छान. ओके. ते तुमच्या काउन्सिलरला एकदा कॉल नाही तर मेसेज करून सांगा की त्या ग्रुप रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये ते ऍड करतील. ठीक आहे. ओके. ओके. स्क्रीन विजिबल आहे. येस्टरडे डेटा कन्सोलिडेशन राहिलं होतं आपलं काहीतरी, त्याच्यामध्ये येस टोटली येस. अमाऊंट येत होतं. पहिला तो पॉइंट बघूया का. पहिले फंक्शन्स कव्हर अप करूया. युअर चॉईस. ओके ओके चालेल. तर आपण बेसिक फंक्शन्स बघितले होते. पुन्हा एकदा रिवाइज करूया. ओके. हा आपला एक टेबल आहे. ठीक आहे. तर मला सम ऑफ सेल्स फाइंड आउट करायचे आहे. तर काय फॉर्म्युला राहील. सृष्टी. सृष्टी सांगू शकाल काय फॉर्म्युला असेल. हा टोटल सम ऑफ सेल्स फाइंड आउट करायचे आहे. काल बघितलं होतं आपण. यशदीप सांगू शकणार. Yes, sir. ओके. मेंटेन मी. फर्स्ट काय करायचं. What equal to इक्वल टू uh, then आपण सिलेक्ट करणार E14 means 75,000 जे amount. नाही, मी आधी ऑलरेडी फाइंड करून ठेवलेलं आहे. मला फक्त टोटल Okay. सम ऑफ सेल्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. Sales 100 करायचे. Okay. हो. सर B2 सिलेक्ट करनी. B2 then addition plus प्लस B3 B3 plus B4 प्लस. ठीक आहे. हा एक अप्रोच झाला. plus B5 plus B6. ठीक आहे. हे आपण काय अप्लाय केले ते फॉर्म्युला का फंक्शन. फॉर्म्युला. करेक्ट. तर फंक्शन न कोणतरी सांगा. नूतन. नूतन, भवंतु, पूनम.
येस सर. इज इक्वल टू सम सम देन ब्रॅकेट ब्रॅकेट पूर्ण रेंज सिलेक्ट करायची बी कॉलम बी कॉलम देन ब्रॅकेट कम्प्लीट. ओके करेक्ट. आणि ॲव्हरेज साठी काय करायला लागणार पूनम? ॲव्हरेज साठी इज इक्वल टू ओके ॲव्हरेज ॲव्हरेज देन देन बी कॉलम सिलेक्ट करावं लागेल. हा. आता मला मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. भवंतो आन्सर सांगा. सेल्स मधली मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे मला. भवंतो येस सर. मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. कसं करणार सांगा फंक्शनचा यूज करून. भवंतो सांगणार का? सॉरी सर, मला काही आयडिया नाही याच्या रिलेटेड. ओके सृष्टी टू इक्वल्स टू मिनिमम mean हा मिनिमम देन सेल बी सेल्स कॉलम. okay got it. हा. येस. Correct. Same for maximum. Maximum for Equal to sales go with maximum B2 to B6. correct. Okay, here for round. Okay, round function काय करतं ते व्हॅल्यू राऊंड अप करतं. ठीक आहे. त्यासाठी पहिल्यांदा काय फॉर्म्युला आहे इक्वल टू राऊंड. त्यानंतर आपण सेल सिलेक्ट केली जो नंबर आपल्याला राऊंड अप करायचा आहे. E2 इथे डेसिमल नंतर किती प्लेसेस आहेत 1 2 3 4 5 6 प्लेसेस आहेत. ठीक आहे. आपल्याला पाहिजे फक्त 2 प्लेसेस. सो इथे आम्ही नंबर ऑफ डिजिट्स दिले 2. देन प्रेस एंटर. ओके इथे काय व्हॅल्यू आली 45.67. कळालं. त्यानंतर राऊंड अप सेम E2 सिलेक्ट केलेला आहे आपण. राऊंड अप काय करतं नेक्स्ट जी व्हॅल्यू असेल म्हणजे 67 नंतर काय 67 येणार ना आपल्याला राऊंड अप केल्यानंतर. सॉरी 68 कारण की इथे 7 आहे 6 नंतर. सो 5 च्या वरती ज्या व्हॅल्यू असेल 7 8 9 10 तर इथं 8 रिप्रेझेंट करणार. सेम फॉर राऊंड डाऊन. ओके आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय करतं जे निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतं. ओके काल हे आपण बेसिक फंक्शन्स बघितले होते. यामध्ये कोणाला काही डाऊट आहेत? सर, मला एक क्वेरी होती. बोला.
सर हे जे आपण राऊंड अप आणि राऊंड अप केलंय त्याच्यामध्ये हो. आपण स्पेसिफाईक पर्सेंटेज काढतोय का? स्पेसिफिक पर्सेंटेज नाही, आपण डेसिमल व्हॅल्यूज आहेत, ओके डेसिमल प्लेसेस वाले डिजिट्स आहे ना ते कमी करतो. ओके ओके. ओके सर थँक्यू. ओके, आता आपण बघणार आहे काउंट, काउंट अँड काउंट ब्लँक. काउंट फंक्शनचा बेसिकली यूज काय असणार, कोण सांगू शकेल? नावावरूनच कळतं की काउंटचा यूज काय असणार आहे. एनीवन? यशदीप, सुनीता, प्रेरणा. काउंटचा बेसिकली काय यूज असणार आहे? टोटल फिगर सर. काउंटचा यूज हा असणार आहे की आपण जी रेंज सिलेक्ट करणार और कॉलम सिलेक्ट करणार त्यातील न्यूमरिक व्हॅल्यूजचा काउंट आपल्याला शो करणार ती. ठीक आहे. आता आपण इथे एक डेटा आहे सिंपल C3 पासून ते C8 पर्यंत हा एक डेटा आहे. ओके, त्यात आपण काउंट फंक्शन यूज केलं. सर बेसिकली सिरियल नंबर. व्हॉट? सिरियल नंबर. सिरियल नंबर. 1 2 3 4 काउंट, टोटल काउंट. येस येस येस, ते व्हॅल्यूज काउंट करणार, न्यूमरिक व्हॅल्यूज. ओके. ओके, इथे एक एक्झाम्पल बघा. आता आता हा आपल्याकडे एक रेंज आहे डेटाची, त्यामध्ये डिफरंट टाईपचा डेटा आहे, न्यूमरिक पण आहे, त्यानंतर टेक्स्ट टाईपचा डेटा पण आहे आणि ब्लँक पण आहे. ओके, तर काउंट काय करतं बघा. काउंट फक्त न्यूमरिक व्हॅल्यू ज्या आहेत त्या काउंट मध्ये देतं. म्हणजे इथे 3 आले आहेत तर त्याने कोणकोणत्या व्हॅल्यूज काउंट केल्या? न्यूमरिक व्हॅल्यूज. ओके, यामध्ये कोणकोणता डेटा ना 3 काउंट केले ना त्याने. मग त्यामध्ये 100 इन्क्लूड केलं त्यानं, 250 केलं आणि 0 केलं. काउंट कधी पण टेक्स्ट टाईपचा डेटा नाही इन्क्लूड करत, डेट आणि फक्त तो न्यूमरिक ज्या व्हॅल्यू असतात तो डेटा काउंट करतं आणि ब्लँक स्पेसेस जे असतात ते पण काउंट करत नाही. कळालं? काउंटचा यूज कळाला? ओके, काउंट हे काय करणार मग? It will count the numeric data as well as the text data except the blank space. न्यूमरिक डेटा and text data and No, excluding the blank space. It won't count the correct blank correct space. correct correct. काउंट हे काय करणार, फक्त ब्लँक स्पेसेस जे असतात ते काउंट करणार नाही, बाकी सगळे डेटा काउंट करणार. म्हणजे तो नंबर पण काउंट करणार, टेक्स्ट पण काउंट करणार, झिरोज असतील तर झिरोज पण काउंट करणार, आणि जर आपण कोणते तरी सिम्बॉल स्पेशल कॅरेक्टर जरी आपल्या डेटामध्ये असेल तरी पण तो काउंट करणार. कळाला डिफरन्स काउंट आणि काउंट मधला? त्यानंतर काउंट ब्लँक. काउंट ब्लँक काय असेल? Blank spaces. करेक्ट, जेवढा पण ब्लँक स्पेसेस आहेत तो फक्त काउंट करणार. तर आपल्या डेटामध्ये किती ब्लँक स्पेसेस आहेत? 1. C6 ही एक ब्लँक स्पेस आहे ना, करेक्ट? Yes, sir. त्यानं C8 पण इन्क्लूड आहे कारण की इथे 0 आहे, म्हणजे काहीतरी डेटा तिथं प्रेझेंट आहे, तो 0 ला एक्सक्लूड करतो त्यातून. कळालं? काउंट ब्लँक किती येणार? 1. काउंट आणि काउंट मधला डिफरन्स कळाला?
ठीक आहे, आता आपण थोडे ॲडव्हान्स फंक्शन बघू. फर्स्टली हा एक डेटा आहे. कंट्रोल ऑल फॉर्मॅटिंग कशी करायची याची? फर्स्ट लेक्चर आपलं. इथे मला कॉलमची विड्थ इन्क्रीज करायची आहे. डेटा विजिबल नाही सरळ. तर काय करावं लागणार, कोणी सांगणार का? येस सर. सांगा यशदीप, काय करावं लागणार? फॉर्मॅट एज टेबल मध्ये जाणार आपण ऑल सिलेक्ट करून सिलेक्ट ऑल, देन फॉर्मॅट, फॉर्मॅट देन विथ आउट ऑफ फिट रो हाईट, रो हाईट, देन then आउट ऑफ फिट खाली खाली हे विथ कॉलम कॉलम विड्थ. राईट. करेक्ट. ठीक आहे, इथे क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. एक एक सॉल्व करायचे आहेत आपल्याला डिफरंट फंक्शन्स यूज करून. ठीक आहे. हाऊ मेनी क्वांटिटीज आर देअर. याचा आपल्याला क्वांटिटी हा जो कॉलम आहे त्यामध्ये किती व्हॅल्यूज प्रेझेंट आहेत त्या काउंट करायच्या आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपण काय यूज करणार, कोणतं फंक्शन? Count function. करेक्ट. पहिल्यांदा काय लिहिलं ना, इज इक्वल टू, देन काउंट नंतर रेंज सिलेक्ट करायची. देन वी प्रेस एंटर. ओके, 50 आलं, कळालं? क्रॉस चेक करायचं असेल तर इथे बघा रो नंबर 51 आहे आणि फर्स्ट रो आपला इथे हेडर्स आहेत, सो तो मायनस झाला की 50 आले. कळालं? फर्स्ट Yes. क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन. हाऊ मेनी मॉडेल्स आर देअर. मॉडेल कॉलम आहेत. कोणतं फंक्शन यूज करणार? Count blank. आधी डेटा चेक करा, इथं ब्लँक स्पेसेस पण आहेत. Count blank. काउंट ब्लँक का? Count A. नॉट ए यूज करणार सर. करेक्ट. Blank. काउंट ए. Then we'll select range. Then we press enter. Okay, 40 व्हॅल्यू झाला. आता इथे एक कंडिशन आहे. हाऊ मेनी क्वांटिटीज आर ग्रेटर लेस दॅन 40. मीन्स इथं 40 पेक्षा जे कमी आहेत त्यांचा आपल्याला काउंट काढायचा आहे. काय करायला लागणार? ओके, हा एक क्वेश्चन आहे आपला. हाऊ मेनी क्वांटिटीज आर देअर विच आर लेस दॅन 40. म्हणजे क्वांटिटी आपल्याला 40 पेक्षा कमी पाहिजे. अशा किती क्वांटिटी आहे तिथे प्रेझेंट? म्हणजे इथं 40 पेक्षा कमी म्हणजे इथं 15 आलं, ही एक झाली, हे 2, 37, देन 32, 37, 3, 4 अशा आपल्याला टोटल क्वांटिटीज फाइंड आउट करायचे. म्हणजे सिंपली सांगतो तुम्हाला, 2 मिनिट. फिल्टर मला 40 पेक्षा वरती ज्या कमी व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट करा. म्हणजे 15 यायला पाहिजे, 17, 27,
32. सर अल्टरनेट वे नाही आहे याला. 2 मिनिट म्हणजे या व्हॅल्यू मला काउंट व्हायला पाहिजे. या किती काउंट आहेत? 18 काउंट आहे. इथं दिसतं बघा राईट हँड साईडला. मला आन्सर काय पाहिजे? 18 पाहिजे. क्वेश्चन कळाला काय आहे? फर्स्टली Yes, sir. ओके. सो काय म्हणत होता यशदीप? कोणता अल्टरनेट वे? फिल्टर सर फिल्टर हा आपण लावणार. फिल्टर्सला यूज आपण असं करू शकतो. तर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर काय करणार तुम्ही? आपल्याला फंक्शन्सच यूज करावे लागणार ना. राईट. सो ह्यासाठी एक फंक्शन आहे काउंट इफ. ओके. इफ माहित आहे ना सगळ्यांना, पायथन मध्ये आपण शिकलात. इफ कंडिशन, इफ एल्स. येस सर. सेम इथंच आहे काउंट इफ, कारण की आपल्याला काउंट करायचे आहे. काउंट इफ फर्स्ट काय करायचे आहे, इथं सजेशन येते बघा पॉपअप विंडो मध्ये. काउंट इफ रेंज कॉमा क्रायटेरिया. आपल्याला रेंज कोणती पहिला सिलेक्ट करायला लागणार? आपल्याला क्वांटिटीज फाइंड आउट करायच्यात ना. सो रेंज फाइंड आउट करताना कोणती करणार आपण? क्वांटिटी कॉलमची. केली. त्यानंतर कॉमा दिला. त्यानंतर हे डार्क झालं बघा क्रायटेरिया. आणि रेंज कॉलम, रेंज जो टेक्स्ट होता तो थोडा फेंट झाला. म्हणजे आपल्याला आता क्रायटेरिया फुलफिल करायचा आहे. आपला क्रायटेरिया काय आहे? म्हणजे Less आपली than कंडिशन 40. काय? लेस दॅन 40. करेक्ट. सो लेस दॅन 40 देन ब्रॅकेट कंप्लीट. कळालं? आपली Yes, कंडिशन काय होती? काउंट How इफ many आपण काय quantities? यूज केलं? कारण की इथे एक कंडिशन होती. येस. क्वांटिटीज काय पाहिजे आपल्याला? लेस दॅन 40 पाहिजेत. देन वी प्रेस एंटर. आले 18. येस सर. कळालं? जस्टिफाय करायचं असेल तर ठीक आहे. हा डेटा आहे आपला जो लेस दॅन 40 वाला आहे. याचा काउंट किती आहे? खाली इथं दिसतं बघा काउंट 18. कळालं इथंपर्यंत काउंट इफचा यूज काय असतो? ओके. चला लास्ट क्वेश्चन काउंट मधला. हाऊ मेनी क्वांटिटीज आर देअर? क्वांटिटीज ऑफ सोनी इन जपान रिजन. ओके. म्हणजे आपल्याला क्वांटिटीची टोटल काढायची आहे, ज्या की सोनी ब्रँड काय पाहिजे? सोनी पाहिजे आणि जपान मध्ये सेल आउट पाहिजे. म्हणजे ब्रँड इथं आपण सिलेक्ट करणार सोनी आणि इथं करणार आपण सिलेक्ट जपान. ओके. किती क्वांटिटीज आहेत? 3. 3. करेक्ट. आपल्याला 3 आउटपुट पाहिजे. तर कोणत्या वेने करणार? कोणतं फंक्शन यूज करायचं आपण? काउंट इफ यूज करू शकतो इथे. येस सर. चला सांगा यशदीप मग कसं करायचं? इज इक्वल टू काउंट इफ ठीक आहे. रेंज काय सिलेक्ट करणार? रेंज आपण सोनी म्हणजे ब्रँड मध्ये जाणार.
ब्रँड मध्ये ओके ब्रँड मध्ये गेलो पूर्ण सिलेक्ट करायची ब्रँडची रेंज राईट पूर्ण. ठीक आहे ब्रँडची सिलेक्ट केली रेंज ठीक आहे त्यानंतर त्याचा कॉमा Criteria. काय अप्लाय करणार Quantity of Sony in Japan. यशदीप काय करायचं Sir, बरोबर आहे हवे quantity in Sony in Japan. आपण पूर्ण लिहिणार का त्याच्यामध्ये म्हणजे एक्झॅक्ट कन्फ्युज झाला मला. ओके कुणाला काय आयडिया बाकीचे सुनीता प्रेरणा सृष्टी पुन्हा नो सर. ठीक आहे ओके आता आपण प्रिव्हियस क्वेश्चन बघू यामध्ये किती कंडिशन्स होत्या 1 2 3 किती कंडिशन्स होत्या 3. किती 2 कोणत्या सांगता भवन तू सॉरी सर एकच कंडिशन होती त्याच्यामध्ये ना आपल्याला क्वांटिटी काढायची होती ठीक आहे काय कंडिशन होती आपली की लेस दॅन 45 आहे ओके आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हाऊ मेनी क्वांटिटीज ऑफ सोनी इन जपान यामध्ये किती कंडिशन्स आहेत 2 कोणत्या सांगणार पहिला आपल्याला ब्रँड सिलेक्ट करायचा आहे देन कंट्री सिलेक्ट करायची आहे करेक्ट इथे 2 कंडिशन आहेत एक तर सोनी ब्रँडचे जपान मध्ये किती सेल आउट झाल्यात क्वांटिटी त्या फाइंड आउट करायचं किती कंडिशन आहेत 2 आहेत त्यामुळे जर आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतील तर इफ्स नावाचे एक कन्सेप्ट असते इथे आपण कोणती यूज केली इफ सिंगल इफ ओके फक्त एक कंडिशन होती म्हणून इफ यूज केलं जर मल्टिपल कंडिशन्स असतील तर आपण यूज करणार इफ्स काउंट इफ्स कळालं त्यामध्ये पण सेम सिमिलर क्रायटेरिया रेंज पहिला क्रायटेरिया काय राहणार की आपल्याला पाहिजे सोनी मधले सो हे सिलेक्ट करणार आपण ठीक आहे देन कॉमा देन त्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे त्या रेंज मध्ये ब्रँड रेंज मध्ये आपण जी सिलेक्ट केली त्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे सोनी करेक्ट देन इथं आपण टाइप करणार सोनी ठीक आहे त्यानंतर लगेच दुसरं सजेशन काय आलं दुसरी क्रायटेरियाची रेंज कॉमा दिला आता आपल्याला काय पाहिजे एक Country. कंट्री जपान कंट्री करेक्ट कंट्रीचा रेंज सिलेक्ट करायचा आपण देन परत कॉमा कंट्री मध्ये काय करायचं आहे जपान जपान देन आपण टाइप केलं जपान देन एंटर आले 3 कळालं कसं वर्क केलं Yes, sir. Yes, sir.
ओके, आपण सोनी आणि जपानच्या जागी कधी कधी डायरेक्टली सेलचा पण रेफरन्स देऊ शकतो. खरं एक एक एक्सेल व्हर्जन मध्ये आउटपुट देत नाही. आपण एक चेक सुद्धा करू शकतो. तर इथं आपल्याला सोनी पाहिजे ना, सोनी सिलेक्ट केलं, देन एंटर. माझ्या ह्याच्यामध्ये देतं, खरं एक एक व्हर्जन मध्ये ना याला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली जो आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचं त्याचे नाव असं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की ॲव्हरेज क्वांटिटी. त्यासाठी काय यूज करायला लागणार, ॲव्हरेज क्वांटिटी काढायची आपल्याला, किती असेल. कोणतं फंक्शन, वैष्णवी? ॲव्हरेज फंक्शन सर. करेक्ट, ॲव्हरेज साठी ॲव्हरेज, देन सिलेक्ट रेंज, देन प्रेस एंटर. ॲव्हरेज आलेली आहे आपली. ठीक आहे, आता परत ॲव्हरेज क्वांटिटी इन मेक्सिको. मेक्सिको कोणत्या कॉलम मध्ये आहे, कंट्री मध्ये. तर यासाठी कोणती कंडिशन, कोणतं फंक्शन, इज इक्वल टू ॲव्हरेज. इज इक्वल टू ॲव्हरेज, देन नाही, ॲव्हरेजचा पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा सर. कोणता कॉलम, क्वांटिटीचा. क्वांटिटीचा. ठीक आहे, चला केला. देन कॉमा, कॉमा, त्याच्यानंतर सर कंट्री. कंट्री. ओके, इथे तुम्हाला सजेशन काय दिसत आहे ॲव्हरेज मध्ये, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. करेक्ट आहे फॉर्म्युला. नाही सर, मग कोणता यूज करायला पाहिजे, ठीक आहे, आपण दुसऱ्या वेळेमध्ये बघू, UI च्या थ्रू पण बघू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲव्हरेज. ओके, काल शिकवलं होतं माहिती आहे ना UI थ्रू पण. कोणतं इझी आहे तुमच्यासाठी, एक UI थ्रू का डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करणं, फॉर्म्युला सर. फॉर्म्युला. ओके, आपण दोन्ही वे मध्ये पण बघू. ठीक आहे, सांगा काय होणार इथं, ॲव्हरेज क्वांटिटी इन मेक्सिको. इथे काय दिले आहे, एक कंडिशन दिली आहे ना. Yes, sir. ॲव्हरेज इफ. Average, we can go with average. येस, करेक्ट. Range. ॲव्हरेज मध्ये रेंज कोणती सिलेक्ट करणार आपण, कंट्रीची. फर्स्ट कंट्रीची, देन कॉमा, त्यानंतर क्रायटेरिया काय येणार, मेक्सिको. मेक्सिको. मेक्सिको सिलेक्ट केलं, देन कॉमा, ॲव्हरेज रेंज. कशाची ॲव्हरेज काढायची आपल्याला, क्वांटिटी. क्वांटिटी. करेक्ट. आली ॲव्हरेज 42.11. आता नेक्स्ट क्वेश्चन, ॲव्हरेज क्वांटिटी इन मेक्सिको फॉर निकॉन. निकॉन काय आहे, एक ब्रँड आहे.
निकॉन 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 हा बघा ब्रँड मध्ये आहे. सो आता कोणतं फंक्शन? ऍव्हरेज इफ्स कदाचित करेक्ट. का ॲव्हरेज इफ्स? हे मल्टिपल कंडिशन्स आहेत. करेक्ट. पहिला रेंज सांगा कोणती सिलेक्ट करायची? इथे बघा काय फाइंड आउट ऍव्हरेज करायचं. रेंज ॲव्हरेज क्वांटिटी रेंज जाणार सर. क्वांटिटी जाणार. करेक्ट. क्वांटिटी आपलं कशापासून आहे? J22 J51. ओके सिलेक्ट केली. देन आता काय? क्रायटेरिया 1 रेंज 1. मग कोणती चूज करायची? सॉरी कंट्री कंट्री चूज केली. ठीक आहे. कंट्री रेंज मधला काय क्रायटेरिया पाहिजे आपल्याला? मेक्सिको मेक्सिको. मेक्सिको चूज केलं. देन कॉमा. आता काय हायलाइट झाले? क्रायटेरिया रेंज 2. दुसरा काय कंडिशन आपली? ब्रँड ब्रँड. देन कॉमा. ब्रँड मध्ये पण काय पाहिजे आपल्याला? निकॉन निकॉन. ओके झाल्या सगळ्या कंडिशन्स. फॉर्म्युला कळाला हा फॉर्म्युला बार मधला. देन एंटर. किती आहेत तशा क्वांटिटीज? ॲव्हरेज किती येते त्याची? 47. कळालं इथपर्यंत? ॲव्हरेज इप्स काउंट इप्स. कोणाला काय डाऊट्स? सर जर मल्टिपल असेल तर आपण इफ इफ एस घेतो आणि जर दोनच असतील तर आपण इफ घेतो, बरोबर का? नाही नाही. जर फक्त एकच कंडिशन असेल तर इफ घेतो. 2 आणि 2 पेक्षा जास्त असतील तर इफ्स घेतो आपण. ओके सर. ठीक आहे. आता सिमिलर आहे टोटल क्वांटिटी म्हणजे टोटल सम ऑफ क्वांटिटी काढायचे. तर कोणतं फंक्शन येणार इथे? सेम ह्या टाईपचेच आहेत आपण क्वेश्चन, फक्त सम फंक्शन यूज करणार आहे आपण. चला टोटल सम ऑफ क्वांटिटी साठी काय यूज करायचं? सम सम यूज केलं. रेंज दिली. J2 to J51 51 आहे. ओके एंटर. सम आली. देन नेक्स्ट टोटल क्वांटिटी ऑफ सोनी. त्यासाठी काय करायचं? समीफ समीफ मध्ये काय परत रेंज कोणती घेणार आपण? पहिला ब्रँड क्वांटिटी क्वांटिटी काय इथे दिले बघा. ब्रँड्स ओनली ब्रँड रेंज. ब्रँडची रेंज देणार आपण. ठीक आहे. A2 to A51. देन कॉमा. त्यामधला क्रायटेरिया काय? सोनी पाहिजे आपल्याला. सोनी झालं. देन कॉमा. सम रेंज काय असणार आहे आपली? क्वांटिटी क्वांटिटी. J22 J51. करेक्ट आली. 191. क्रॉस चेक करायचंय. ब्रँड काय आपला? सोनी. सम किती आली?
191 आली. तर लास्ट काय, टोटल क्वांटिटी ऑफ सोनी इन जपान. यासाठी कोणतं फंक्शन? एनीवन? Sum ifs. समिपचं पहिलं बघा काय, पहिला आहे सम रेंज. सम रेंज म्हणजे कोणता कॉलम आहे ना? ब्रँड ब्रँड Quantity. रेंज आहे यशदीप. सम रेंज म्हणजे ज्या कॉलमवर आपण सगळ्या अप्लाय करणार आहे कंडिशन तो कॉलम. इथे आपल्याला कोणता पाहिजे आउटपुट मध्ये? क्वांटिटी पाहिजे. ओके. तर सम रेंज मध्ये येणार क्वांटिटी आणि Right. कंडिशन असतील त्या क्रायटेरिया रेंज मध्ये येणार. ओके. ठीक आहे, इथं दिसतं बघा क्रायटेरिया रेंज. पहिला चूज करायची क्रायटेरिया रेंज, त्याचा क्रायटेरिया मग द्यायचा, मग परत कॉमा देऊन क्रायटेरिया रेंज 2 सिलेक्ट करायची. इथे येणार ओके सर. J22 J51. आता कोणते आहे? क्रायटेरिया रेंज 1. पहिला कोणता क्रायटेरिया अप्लाय करायचा आहे? सोनीचा. सोनी हा ब्रँड आहे, तो ए कॉलम मध्ये आहे. सो आपण ती रेंज सिलेक्ट केली. त्या रेंज मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सोनी. सोनी देन कॉमा. आता काय आलं ऑप्शन? क्रायटेरिया रेंज 2. परत काय येणार? जपान येणार Country, ना sir. फाइंड. कंट्री. सो परत B22 B51 आणि त्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? जपान. ओके, आलं 137. क्रॉस चेक करूया. सोनी जपान मध्ये किती? 3च क्वांटिटी आहेत. सम किती आली? 137. 137. Good. कळालं इथपर्यंत? Yes, sir. कळाले. आज आपण कोणकोणते फॉर्म्युलाज बघितले? Count, average, sum. Count, average, sum आणि त्यांचे टाइप्स countfs. करेक्ट. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये एकतर लॉजिकल घ्यायचे अँड टेक्स्ट रिलेटेड जे फंक्शन आहे ते कव्हर अप करणार. ठीक आहे, काउंट झाले, बेसिक फंक्शन झाले आणि सगळे फंक्शन्स. ओके ओके. एक डेटा कन्सल्टेशन राहिलं होतं ना, ते एक वीक मध्ये बघू आपण. Yes, sir. ठीक आहे, काल हा आपला डेटा होता. नॉर्थ रिजन, साऊथ रिजन, ईस्ट रिजन, सिमिलर टाइप्स आहे. तो आपल्याला या शीट मध्ये फिल आउट करायचा आहे. इथे सगळे मंथ्स आहेत, नॉर्थ, साऊथ अँड ईस्ट. ओके, आपल्याला डेटा कन्सल्टेशन करायचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या शीट्स मधून डेटा एका शीट मध्ये एकत्र करायचा आहे. और एनी अदर ऑपरेशन पण परफॉर्म होतात. ठीक आहे, तर आपण जाणार डेटा मध्ये, कन्सोलिडेट, देन इथं सिलेक्ट करणार जिथून आपल्याला डेटा फेच करायचा आहे ती रेंज सिलेक्ट करणार. सो इथे नॉर्थ मधला डेटा आहे, सो आपण जाणार नॉर्थ रिजन मध्ये. हा डेटा आपल्याला तिथे पाहिजे ना. रेंज सिलेक्ट केली, एंटर, देन ओके. आला डेटा इथे बघा. नॉर्थ मध्ये किती आहे?
जानेवारीला 42,000, फेब्रुवारीला 32,000. इथे आला. ओके, आता साऊथ मधला फेच करायचा. सो परत कन्सोलिडेट. इथे ही स्टेप्स ऍड होते, ही पहिला डिलीट करायची, नाहीतर ती स्टेप्स परत सम इथं ऑप्शन येतो ना, सो हा डेटा पण तो त्यात मध्ये ऍड करणार. जसं की आता इथं नॉर्थ रिजन ऑलरेडी सिलेक्ट आहे. ठीक आहे, मी आता घेतला साऊथ मधला डेटा. मला साऊथ मधला डेटा पण पाहिजे. सो मी प्रेस केलं एंटर, देन ओके. तर इथं काय आलं, नॉर्थ आणि साऊथ मधल्या डेटाची समेशन आली इथे. ओके, हे नको होतं, हे काल आपल्याला प्रॉब्लेम आला. तर आपल्याला जर डेटा घ्यायचा असेल तर इथं ऑलरेडी ज्या स्टेप्स असतील त्या डिलीट करायच्या. ओके, आता फक्त आपल्याला काय साऊथ मधला डेटा आला. इथे साऊथ मधला डेटा जानेवारी फेब्रुवारी 49, 59. जानेवारी आणि फेब्रुवारी 49 आणि 59,000. कळालं कसं केलं? येस सर. हो सर. तर लास्ट कोणता आहे, ईस्ट रिजनचा. परत कन्सोलिडेट, परत हा डेटा सिलेक्ट करून डिलीट करायचा. ठीक आहे, नवीन रेंज द्यायची, ईस्ट रिजन, देन एंटर, देन ओके. आला ईस्ट रिजनचा डेटा 53,000 आणि 11,000. कळालं? तर हा मी सिलेक्ट केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, आपल्याला वेगवेगळ्या डेटामधून जर एकाच शीटमध्ये फक्त आपल्याला त्याचं काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करून जर दाखवायचं असेल तर आपण ऑलरेडी सगळ्या रेंज सिलेक्ट केलेल्या आहेत. तर मला आता प्रत्येक रिजन मधली टोटल सेल्स काढायचे. ठीक आहे, जर समजा आपल्याकडे असा डेटा असेल, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, जर नसलं तरी चालतं. ठीक आहे, मला प्रत्येक मंथ मधली टोटल सेल्स काढायचे आहे, ईच रिजनची मंथ वाईज फाइंड आउट करायचे. क्वेश्चन कळाला? मला नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट मधली मंथ वाईज टोटल सेल्स फाइंड आउट करायचे, म्हणजे मला तिन्ही पण रिजनचा डेटा पाहिजे मंथ वाईज. आपण इझिली इथं करू शकतो की डायरेक्टली इज इक्वल टू लिहून समने या तिघांची ऍडिशन केली, हे आली टोटल सेल्स. ओके, हे करण्यापेक्षा डेटा कन्सोलिडेशन मध्ये डायरेक्टली हा एक ऑप्शन येतो, टोटल सेल्स मध्ये घ्यायचं, परत डेटा कन्सोलिडेट. इथं त्या तिन्ही पण रेफरन्स ऍड करायचे. म्हणजे फर्स्ट नॉर्थ रिजनचा डेटा घेतला, आपण एंटर केला, तो इथं आपण ऍड केला. ठीक आहे, परत आपण साऊथ रिजनचा डेटा घेतला, तो परत इथे ऍड केला. देन ईस्ट रिजनचा डेटा घेतला, ऍड केला, देन वी प्रेस ओके. आले टोटल सेल्स. चेक करा तुम्ही. जानेवारीचं किती आहे, 1,44,000. येस सर. इथे किती आहे जानेवारीचा, 1,44,000. डिसेंबरचा बघा 72. इथे बघा डिसेंबरचा 72. कळालं? हो येस सर. सर. फक्त समच नाही तर आपण डिफरंट ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो. तर इथं आपण फक्त चेंज करायचं, सम पाहिजे, काउंट पाहिजे, ऍव्हरेज, मीन, मॅक्स. ओके, आजचे सगळे फंक्शन्स कळाले? येस सर.
सगळे फंक्शन झाल्यावर तुमची एक टेस्ट होईल. ठीक आहे. आता फक्त लॉजिकल आणि टेक्स्ट फंक्शन्स राहिले.